तर आज बघूया आपण माझ्या घरची पॅन्ट्री, ज्याचा सगळ्यांनाच वेट होता. तर हे जे इनग्रेव केलेलं आहे हे आहे शॉपिंग बॅग, म्हणजे ग्रोसरीची बॅग प्लस ब्रेड, बनाना, चेरी तिथे होते. ते जे चेरीसारखं दिसत आहे ते होते चम्मच आणि बशी आणि केटली वगैरे, 2 कप. पण ते जरा मला वेगळंच पाहिजे होतं, ते काहीतरी वेगळंच झालं. मग आता आपण आतमध्ये एंट्री करू. तर हे आहे माझे 2 इन्स्टापॉट, हे आहे माझे स्टीलचे कॅनिस्टर, हे आतमधनं ग्लास आहे, वरून स्टील आहे. तर ते यूज करायला खूप इझी आहे आणि याच्यामधनं सगळं काय ठेवलेलं आहे काय नाही ते सगळं दिसत आहे. तर हे जे माझे 2 इन्स्टापॉट आहे याच्यामधला एक आहे नॉनव्हेजचा, एक आहे व्हेजचा. तर जनरली इंडियामध्ये आल्यापासून मी इन्स्टापॉट खूप कमी यूज करत आहे, पण जॉबवाल्या लोकांसाठी तो खूप युजेबल आहे असं मला वाटते. आणि हे माझे काही बॉक्सेस आहेत जे मी यूजच केले नाही. हे मी JVLचे बॉक्सेस होते ते मी तुम्हाला दाखवले होते. आणि हे जे माझे 3 टोपल्या याच्यामध्ये हा ऑर्गॅनिक लसूण, इकडे कांदे, परत कांदे आणि त्याच्यामध्ये बटाटे ठेवलेले आहे. इथे नॅपकिन घडी करून ठेवलेले आहे. इडली पात्र वगैरे रेग्युलर यूज करत नाही. आणि हे स्टीलचे भांडे आहे. हे जनरली स्टीलचे ग्लास वगैरे आई बाबा आले तरच यूज होते, नाहीतर ते असेच असतात. इंडियन पॅन्ट्री म्हटलं की हे साबुदाण्याच्या कुरड्या, चकल्या, शेव वगैरे हे पाहिजेच आहे. हे आहे माझं किचन एडचं मिक्सर. तर हे मी जनरली खूप सारे कणिक वगैरे भिजवायचे असेल तर यूज करते. त्याचे अटॅचमेंट पण आहे. याचा नेमका यूज काय आहे हे तुम्हाला मी याचा एकदा डिटेल व्हिडिओ देईल. हे आहे आपले वेगवेगळ्या तेलाच्या कॅन. आणि हे आहे माझे डच ओव्हन. हे मला माझी मैत्रीण आहे पायल, जी US मध्ये माझी नेबर होती, तिने मला इंडिया सोडताना गिफ्ट केले होते. आणि हे माझे सर्विंग बाउल वगैरे. माझ्या नवऱ्याला याची खूप आवड होती की म्हणजे सगळं कसं व्यवस्थित असलं पाहिजे. पण आता इकडे आमच्याकडे पार्टीज वगैरे होत नाही, त्याच्यामुळे खूप सारं सामान असं बॉक्समध्ये पॅकच केलेलं आहे. आणि लोक इकडे तुम्हाला जज करतात की तुम्ही पार्टी वगैरे असं व्यवस्थित सगळं केलं की. तसा क्राऊड पण नाही आहे. आणि हे पापडा, कुरवड्या हे सगळं. आणि हा मला पावसाळ्यामुळे हा कुबट वास आवडत नाही, त्याच्यामुळे मी नेहमी माझ्या पॅन्ट्रीमध्ये हे माझं धूपदाणी ठेवत असते. आणि मग दरवाजा बंद करून घेते आणि मग एकदम छान असा सगळीकडे स्मेल असतो. हे माझ्या फ्रीजला लावलेले मॅग्नेट आहे. हे मी US ला जिथे जिथे फिरायला गेली तिथले मॅग्नेट आहे. माझ्या मित्रमैत्रिणींना माहीत आहे की मला मॅग्नेटचा फार शौक आहे, तर ते पण कुठे फिरायला गेले तर माझ्यासाठी मॅग्नेट्स आणतात. माझ्या नवऱ्याला पर्सनली मॅग्नेट आवडत नाही. तो म्हणतो तुम्ही चांगल्या फ्रीजचा लुक खराब करता आणि फ्रीजवर स्क्रॅचेस येतात. हा मला आदित्यने आणलेला आहे. हे पूजा लद्दाखला गेली होती काश्मीर फिरायला तेव्हा तिने आणलं होतं. हे लेह लद्दाख मला बघायचं आहे, ही वाघा बॉर्डर पण. आणि हे शौनकच्या शाळेमध्ये दरवर्षी शूट होत होतं. आणि शिकागो जे आहे ते माझं पहिलं US मधलं डेस्टिनेशन आहे जिथे मी फिरायला गेली होती. हे डेटोना बीचला मी 5th ॲनिव्हर्सरीला गेलो होतो. खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि हे सगळे माझे मॅग्नेट्स आहे. तुम्ही पण असे कुठे जाल तर माझ्यासाठी मॅग्नेट घेऊन येत जा. आणि अजूनही काही मैत्रिणींनी मॅग्नेट आणून ठेवलेलं आहे, पण मी त्यांना भेटायला गेली नाही म्हणून ते मला मिळाले नाही. तर अजून काही दिवसात ते अजून इथे मॅग्नेट ॲड होणार आहे. आणि हे माझ्या आईने जेव्हा मी US मध्ये होती तेव्हा आणलेले मॅग्नेट आहे. तर हे आहे माझ्या किचनचे रूल. आणि हे बघा क्यूट मॅग्नेट आहे ना. आणि हे जे मॅग्नेट आहे मला वाटलं होतं आई आणि मुलाचं आहे, पण ते बहीण भावाचं निघालं. पण आम्ही दोघं दिसायला बहीण भाऊच दिसतो. तर असं होतं माझा पॅन्ट्रीचा आणि फ्रीजचा टूर.